सिलेंडर चक्क ₹2100 भरून भेटला आम्हाला. तर हो मंडळी, खरं आहे तुम्हाला सांगते पुढं. तर हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. मी सायली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर मंडळी, तुम्हाला तर माहीतच आहे 2-3 दिवस झाले माझे सिलेंडर संपलेलं आहे. तर त्यामुळे नाही का खूप वांदे चालू होतं. तुम्ही म्हणसाल मग का नाही आणलं? तर माझं जे सिलेंडर आहे ते मला म्हणजे माझ्या नावावरती नसल्यामुळं मला ब्लॅकनीच भरावं लागतं. ब्लॅकनी म्हणजे दुसऱ्यांकडनं थोडे जास्त पैशात घेतो. पण एरवी जो रेट चालू आहे त्याच्यापेक्षा ₹100-200 जास्त घेतात. पण आता चक्क ते ₹2100 ला मिळालं आम्हाला आणि इतकं वाईट वाटतंय ना, की डबलने भाव जो लावलाय ना, खरंच लूट लावलेली. एखाद्याच्या मजबुरीचा एवढा पण कोणी फायदा नाही घ्यायला पाहिजेत ना. खरंच आता असं वाटतंय खरंच एक सिलेंडर म्हणजे स्वतःच्या नावावरती काढूनच घ्यावं, ही वेळच येणार नाही. ॲक्चुअली आमचं स्वतःच्या नावावरचं आहे, पण ते माझ्या मम्मी-पप्पाला देऊन टाकलं मी. पण आता मी त्यांच्याशी बोलत नाही त्याच्यामुळं मी काही सिलेंडरचं ते बोलायला पण काही गेले नाही. असो, त्यानंतर मग सिलेंडर आणायचं होतं आम्हाला आज. मग मी सकाळी फटाफट सगळं आवरून घेतलं. कारण मला कपडे जे धुतलेले होते ते सगळे घडी करून घेतले आणि मग खाली घेऊन गेली आणि त्यानंतर जुलीसाठी खायला न्यायचं होतं. मग पहिले खाली या पिल्लांना दिलं, त्यानंतर पुन्हा वरती आले आणि जुलीला पण खायला घेऊन आली होती. म्हटलं तिला सकाळी-सकाळी भूक लागते फार, कारण ती खूप खेळते. 4 वाजतापासून उठते ती. त्यानंतर अंघोळ पाणी केलं, सगळं आवरलं वगैरे आणि याच्यानंतर माझे जेठ आले होते. मग मी काही ते व्हिडिओ शूट केला नाही. ते भेटून गेले. त्यानंतर मग आम्हाला सिलेंडर आणायला जायचं होतं आणि सिलेंडर घेऊन आलो. धक्काच बसला. ₹2100 म्हटल्यावर बापरे! 2-3 दिवस ते ₹2100 कमवायला जातात, एका फटक्यामध्ये गेले. असो, पण आता 2 महिने तरी गॅस जाईल, त्याच्यामुळे टेन्शन नाही. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.